संस्था असते, जीव जीवाणू कीटाणू ते सगळे नष्ट केले, ते भुके कंगाल झाले, त्यांना खायला अन्न नाही, कारण ते झाडं ते खात नाही मानव. त्याच्यावर जी बायोडायव्हर्सिटी असते परिसंस्था ते काय आणली नाही त्यांनी, फक्त झाडं आणली, त्यामुळे आपली परिसंस्था भुकी राहिली. आता झाडाचं मोठं कार्य काय आहे की आता सध्या जे कोरोना काळ झाला तर ऑक्सिजनची प्रचंड कमतरता होती आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे माणसं कित्येक मेली. आता तुम्ही विचारा हा ऑक्सिजन येतो कुठून? हा ऑक्सिजन म्हणजे पृथ्वी जशी थंड होत गेली तसं त्याच्यावर पाणी निर्माण होत गेलं आणि मग 70% भाग जवळजवळ पाण्याने व्याप्त आहे. त्या पाण्यात शेवाळ निर्माण झालं. हा सगळ्यात जुना सजीव म्हणजे शेवाळ. त्या शेवाळ्यातून उत्क्रांत होत होत मानवापर्यंत आपण आलो. शेवाळ्यातूनच सगळं झाडं पेड पक्षी मुंगी कीटक निर्माण होऊन शेवटचा प्राणी मानव. तर शेवाळ हे सगळ्यात छोटं झाड जे समुद्रात निर्माण झालं. तर झाडावरच आपण सर्व सृष्टी आधारलेली आहे. झाडाची किंमत किती आहे तर आपण एक श्वास जो घेतो तो साधारण 1 मिनिटाला 18 वेळा श्वास घेतो. दिवसभरात म्हणजे 24 तासात आपण 21,000 वेळा श्वास घेतो. आता हा श्वासाची किंमत काय तर नळकांड जे झाड आपण घेतो बॉटल ऑक्सिजनचं त्या हिशोबात धरली तर प्रत्येक श्वासाची किंमत 1 रुपया आहे. म्हणजे 24 तासात माणूस 21,000 वेळा श्वास घेतो. तो 21,000 रुपयाचा ऑक्सिजन वापरतो दिवसाला. आणि तो कोणी सोडलेला आहे? झाडाने सोडलेला आहे. महिन्याला किती झाला? 21 त्रिक 63 6,30,000 रुपये एक माणूस. वर्षाला 1275 जवळजवळ 74-75 लाख रुपयाचा ऑक्सिजन कोणी सोडलेला आहे? आज झाडाने सोडलेला आहे. बरोबर. आणि असा माणूस जर 100 वर्ष जगला तर 75 कोटी रुपयाचा ऑक्सिजन तो वापरतो फुकट. म्हणजे त्याला कल्पनाही नसते की या झाडाने सोडलेला ऑक्सिजन आपण वापरतो हे त्याला कल्पनाही नसते. 1 मिनिट हा मी नंतर कल्पनाही नसते. तर माणसाची सर्वात मूलभूत गरजा 3च आहेत. एक म्हणजे हवा की ज्या वाचून असे नाक दाबल्यावर कळतं की 2 मिनिटं जिवंत नाही. दुसरं पाणी ज्याच्या वाचून आपण 54 तास जिवंत राहतो. त्यानंतर आपलं हळूहळू रक्त गोठत येतं. आणि तिसरी अन्न. तर अन्नाला थोडे पर्याय जास्त आहे परंतु या 3 मुलं बाकी वस्त्र शिक्षण आरोग्य ह्या नंतरच्या म्हणजे आपण भरपूर निर्माण झाले. परंतु 3 मूलभूत गरजातली पहिली जी गरज आहे हवा ती पहिली गरज पुरं करणारं झाड आहे. हे झाडाचं सगळ्यात मोठं महत्व मुलांना कळलं पाहिजे की एखादा मूल म्हणेल याला फळ नाही फुल नाही काय नाही पानं बारीक आहे सावली पण नाही. त्याला सांगता आलं पाहिजे बाबा बघ ह्या झाडाने तू किती वर्षाचा 10 वर्षाचा झालास ना मग तुला एक अमुक लाख रुपयाचा ऑक्सिजन आतापर्यंत तू झाडापासून खाल्लायस त्यावर तू जिवंत राहिलायस तू श्वासोश्वास घेतलायस. बरोबर. हे त्या मुलाला समजावून सांगितलं पाहिजे. पुन्हा त्याच्यावर पशु पक्षी कीटक मुंगे हे सगळे जगतात. बरं ही ससा गवत खातो मग तो सशाला खाऊन वाघ जगतो. अशी ज्या ज्या निसर्गातल्या साखळ्या जीव जीवस्य जीवन की मुंगी कीटक जो कोण असेल तो दुसऱ्या जीवाचं खाद्य असतो. तो आपण मारून नाही टाकला पाहिजे. तो खाणारा असेल कोणतरी त्याला खाऊन दे म्हणजे तो त्याच्यावर आणि जो त्याला खाईल त्याच्यावर राहणारा दुसरा असतो. या साखळ्या आहेत आणि त्या नैसर्गिक साखळ्या आहेत आणि त्या निसर्ग आपोआप त्याचं नियोजन करत असतो. किती कोणाला समजा गवत जास्त वाढलं तर ससे जास्त निर्माण करतो, हरण जास्त निर्माण करतो. मग ते हरण जास्त ते ससे म्हणजे गवत खाऊन टाकतात असं. कारण आणि मग गवत जास्त निर्माण झालं तर त्याच्यावर गवतावर जगणारे जे जीव असतात सूक्ष्मजीव ते भरपूर वाढतात आणि मग ते झाडांचं नुकसान किंवा काय करायला लागले झाडं पानं कुरतळायला पाळ्या की ते नियंत्रण करतो की बाबा गवत कसं कमी करायचं सस्यांची उत्पत्ती जास्त. हे निसर्ग आपल्या कल्पनेच्या पलीकडलं आहे. काय ठेवायचं पृथ्वीवर आणि काय नष्ट करायचं हे निसर्ग ठरवत असतो आपण नाही. आणि ते जे पानं वगैरे कुजतात ती कुजल्यामुळे कुजवणारे खाली प्राणी असतात, वाळवी असतात, छोटे छोटे वाळवीसारखे असंख्य जीव जे
ती पानं कुडतळून त्याच्यात बारीक 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 ह्याच्यात करून त्याची जमीन बनवतात सुपीक. बरोबर. आणि ती सुपीक जमीन आहे म्हणून आपण, कारण जे पीक पाणी जे येणार फळफूल ते सुपीक जमिनीतच येतं, दगडात येत नाही किंवा मुरमात येत नाही. आता तुम्ही वरची जमीन 2-3 फूट खणली जमिनीच्या आणि आत तुम्ही कोणतंही पीक घेतलं तर पीक येणार नाही तेवढं. बरोबर. ह्युमस असतं. झाडांचे कुजलेले जे आहे हजारो लाखो वर्ष ते गाळ वाहून आलाय, त्याच्यावर तुमचं अन्न बनतं. हे लक्षात ठेवा. अन्न, फळ, फळावर हे सगळं त्याच्यावर बनत होतं. हे कुजवतात कोणतं? हे इन्सेक्ट, जीवजंतू. म्हणजे तेही महत्वाचे आहेत. बायोडायव्हर्सिटी, परिसंस्था पण झाडा एवढी महत्वाची आहे. मग ही कुठे निर्माण होते? जिथे झाडं निर्माण होतात तिथे ही परिसंस्था. शिवाय झाडं पाणी धरून ठेवतात. आता हा जंगल आहे समोर, त्याच्या वरच्या तुम्ही टॉपची झाडं तोडून टाकली तर 5 वर्षांनी बघितलं तर त्या जंगलात फक्त वरचा जो भाग आहे झाडं तोडलेला तेवढ्या भागावर फक्त दगड शिल्लक होती. कारण त्यांनी मुळाने धरून ठेवलेली माती वाहून गेली सगळी.